नमस्कार मंडळी. हास्याचा प्रेमळ संदेश घेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज शेंद्रू गानू देवलेकरचा मेहुणा भाऊजींकडे आलाय बिझनेससाठी मदत मागायला. बघूया आपले देवलेकर यावर त्यांना काय सल्ला देत आहेत ते. हा हास्याचा धमाका बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. बाय गे बाय 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 काय मंडळी ओळखली काय? ओळखली ना? हाय म्हणजे माणूस की जिवंत आहे म्हणायची अजून. तरी ज्यांनी ओळखलेलं नाही त्यांना सांगतो मी शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. तर झालं काय, तुम्ही म्हणाल आता उशी का मारतोय पोटावर, तर पोटात जंत नाही झालेत, आमच्या हिचं जेवण झालंय. नाही तर काय मेली वासाडी उंडगी कुठली एक नंबरची, काहीतरी नेटवर बघते आणि किचनमध्ये जाते आणि करते, पण कंदाल सगळी माझ्या पोटात होते. नाही तर काय आज तिनं अंडा भेंडी केला, हिच्या बापसानं अंड्यांमध्ये भेंडी टाकली होती. नाही तर काय अहो सगळ्या कला येतात पोटामध्ये, एवढं वेगवेगळा आवाज येत आहेत ना पोटातनं, असं वाटतं कुणीतरी बेंजो पार्टी काढला नाही. नाही तर काय काय बोलायचं काय. मला सांगा कुणाचा गुलाबजामचा पाक खारट होतो? हिचा होतो, हिचा होतो. मी येली वासाडी. वाव वाव आला माझा मॅक्सितला कांतारा आला. काय बोलता बाई? काय बोलता? काय सांगता काय लोकांना? काय सांगितलं ना पोटात घालीन गुच्च्या. हेच तुझं सकाळी उठल्यापासून नुसत्या धमकी. हे तुझं वर्तन बघितलं ना की तुझ्या आईशी बापसाचा असा राग येतो ना मला. आता त्यांना कशाला मध्ये आणलं? त्यांना कशाला मध्ये आणलं? अरे हनीमून त्याने केला नाही, पण सगळा ताप माझ्या डोक्याला झाला इथं. केवढा बोलताव, केवढा बोलताव तुम्ही? एवढं बोलताय सकाळी सकाळी ओरडू नको ना, टाकीन हो वेल्डिंग करू इथल्या इथं. हा आधी सांगतोय. तुम्ही माझी वेल्डिंग करणार आहे? अंगावर येऊ नको जरा ना, लाज बालक. लाज बालक. दोघींनी सेम शेडचं घातलं वाय कलरचं, लक्षात घे. पण सौंदर्यातला फरक केवढा आहे बघ. तिकडं बघितलं ना की सतत बघत राहावं वाटतं. इकडं मोतीबिंदू डायरेक्ट. नाही तर काय सेम तिला वाटतं काय विचारा तुमच्याकडे बघून. ही श्रीदेवी हलक्यातली नाही, ही श्रीदेवी अशी पलटली ना सगळे असे प्रसन्न होतात माहिती आहे. सांगतेत मोठी मला, तर मी त्या सांगायला आले होते ते विसरले. काय तर व माझा भाऊ येणार आहे. कोणता? 3 नंबरचा. 3 नंबर. त्याचे केस ना असे वाकडे वाकडे आहेत. तो कोण कोण? सोंडू 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 येणार आहे. सोंडू सोंडू येणार आहे. तो आपल्या लग्नात वरातीत घोड्याच्या खाली येता येता वाचला तू. हा सावकाश तर नल खाशील सगळं. आपले काय पण करतात एवढं जावडा उघडतात. तोच येणार आहे, तोच येणार आहे. तो येणार आहे. त्याचा काहीतरी काम आहे तुमच्या जवळ. तो बोलला तुमच्या जवळ काही तर बोलायचं आहे. व माझ्या वचकता तसं वचकू नका, त्याच्यावर नीट काय तर मार्गदर्शन करा. हा टायग्या, ओ टायग्या, टायग्या, टायग्या. टायग्या, टायग्या. ठरवा ठरवा काय तर ठरवा. माझं सोंडू झाला काय? सावकाश सावकाश सगळं आलेलं. किती वर्षांनी भेटलाच बाय. अगं काय उठला लावतेस का मला दिवाळीचा? नाही बाय माझे सोंडू बस इकडं. बस 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 बस. आयुष्यात पहिल्यांदा बसल्यावर काय केलं? बरं आहेस, बरं आहेस. बरं आहे ताई, तू रडू नको ग. हो बाय माझे किती वर्षांनी भेटले बाय माझ्या भावाला. परवाच बरा झाला. हो झाला, मस्त झाला. आयस कशी आहे? आई बरी आहे, तू रडू नको ग बाय सारखी सारखी. अगं मी आलोय ना इकडं. अगं रडू. बाहेरच्या माणसानं बघितली की डोळ्याला गलती लागते ना. हो ग माझी. आणि माझ्या तर तलपाईची आग मस्त काय जाते. हो काय बोलताव काय? त्यांचं काय ऐकू नकोस तू. बस पाणी घेऊन आले. भाऊजी बरं हो ना? रॉजर फेडरर उगाच रिटायर झाला नाही? कोण?
रॉजर फेडरर. हा चांगला ड्रायव्हर होता, वस्तीची गाडी आणायचा. हो अहो टेनिस प्लेअर आहेत त्याच्याबद्दल सांगतो. त्या करिअरची शाप वाट लावलात. होय काय? ड्रायव्हर करून टाकला त्याला. अहो स्पोर्ट्समन आहेत, इकाना तिकाना मारतो. होय काय? तो रॉजर फेडरर. काहीतरी आले का? मला वाटलं आपला ड्रायव्हर आहे. बा घे पाणी घे पाणी घे. हॅलो हॅलो. नाही, सावकाश 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 घे. काय मग बोलायचं काय बोलायचं काय? हा? इकडे तू येत इकडे. बाय घे. बरं ऐक, मी बिझनेस मध्ये करिअर करायचा ठरवला आहे. बाय माझं बिझनेस करणार आहे. अगं झाला नाही, करायचा ठरवला अजून. कर कर चांगलं आहे कर. त्यासाठी चालेला आहे मी इकडं. मग काय मग काय झाला, जरा भाऊजींकडनं पैशाची मदत हवी होती. पैशांची ती मदत झाली तर बरा होईल नाही. नाही होईल हाय ठेवली आहे गड्डी ती होईल. किती आहे किती पाहिजे आहे? आता बघ, साधा सुद्धा जरी बिझनेस करायचा असेल ना तरी माणसाला लाखभर रुपये लागतात हातात. लाखभर? तुझं बोललीस ना भाऊजींशी, तो वाईच पैसे येतील नाही. मी बोलते का? बिझनेस करायचा बाकी काय नाही. आम्ही आहे ना. हो मी काय म्हणते, काय तर लाखभर जरा सुट्टे देता. किती? लाखभर? लेंग्याला ना खिसा आहे, अलिबाबाची गुहा चिकटवलेली नाही आहे. हा खिशात हात घातला की सगळं बाहेर आलं. तुला 1 लाख रुपये हवं कशाला? नाही म्हणा नको बसा तुम्ही लगेच वचकून. नाही, वचकून म्हणजे 1 लाख रुपये? नाही म्हणा नको. सोंडूला पाहिजे होती. याला? हा सोंडूला पाहिजे होती तर काय तर बिझनेस करायचा म्हणतोय ना. बिझनेस काढायचा आहे. काढायचा आहे त्याच्यापेक्षा माझी इज्जत काढ फुकट मध्ये. मी याला बिझनेस काढताय. कसं अरे बोलताय? 1.5 आणि 2.5 रुपयात हा गोंधळलेला असतो. नाही. हा? याला 1 लाख रुपये देऊ मी, आणि हा बिझनेस करणारच कुठे तू बिझनेस? अहो भाऊजींनो मुंबईत जाणार आहे. सांग आमच्या वाडीतली सगळी पोरं मुंबईत गेलेत. बोलो मी पण मुंबईत जाणी बिझनेस करीन ना व्हायचा. सगळी पोरा मुंबईला गेली म्हणून तू त्यांच्या मागण्या जाशील? आणि मुंबईला कशा जायला पाहिजे? कोकण काय वस पडलेला आहे? कोकणात सगळं आहे. मी सांगणार तिथं. अरे ता कोकणी रानमाणूस बिचारा दमला कोकणचं महत्व सांगून तुम्हाला. आणि हे कोकणचं महत्व तुम्हाला नाही कळलं, पण त्या परप्रांतीय लोकांना कळलं. तर इकडं कोकणात आले, जमिनी घेतला नाही, बिझनेस केला नाही, आणि आता आपल्या उरावर बसलेत घर बांधून. कळलं काय? आणि आपण काय करतावाय? भावकीच्या मीटिंग मध्ये कोरा चाय मिळाला नाही म्हणून एकमेकांची भांडतावाय. नाही अहो भाऊजींना अगदी तसा नाही. मग काय? आणि तू कुठला मोठा एवढा बिझनेस करणार आहे जो फक्त मुंबईत होऊ शकतो, कोकणात होऊ शकत नाही? हो भाऊजींनो, हा. मुंबईत जाऊन मी चायचा दुकान टाकणार आहे. सोंडूची चाय. नाव ऐकलंस तू? अहो पुढे माझी ऍड ऐकाल ना तर येडवाल तुम्ही. मला ऐकव. पांढऱ्या दुधावर जाडी साय. हो बाय माझी. पांढऱ्या दुधावर जाडी साय. एक घोट घेऊन तर बघा सोंडूची चाय. हो बाय माझे. आहे की नाही? चांगलंय बाय अरे इथनं आलेला आहे. आतनं जरा चमचा आणतेस? का व? ह्याची साय बाजूला करतो आणि चाय ढवलून देतो ह्याची. जाडी साय आली त्याच्या अंगावर. मी चांगलं सांगितलं ना. काय मी आला? हे काय आहे? ही काय चाय आहे तुझी? चायच्या बिझनेस मध्ये काय प्रॉब्लेम काय आहे? मला ह्याचा प्रॉब्लेमच आहे. सोंडू नावाची माणसं या जगात काहीतरी चांगलं बनवू शकतात हे मला पटतच नाही. कळलं काय? अव पण चायला डिमांड केवढी आहे. मग? सगळे मुंबईमध्ये जाऊन चायच विकतात. नाही तर काय? तो तोरसकर्णीचा बंडू नाही? त्याचा काय? तोरसकर्णी त्यांनी केवढा मोठा चायचा दुकान टाकल्यानी आहे. केवढं पैसा कमवून गावाकडे केवढा बंगला बांधले ती नाही बघितली वय? मग अगं ता बंगला बांधणार कारण त्याच्या हाताला चव आहे. तुमच्या खानदानातनं चव हा शब्द कित्येक वर्षापूर्वी नाहीसा झालेला आहे. कळलं काय? उगाच लय बोलू नका. हा. माझ्या हातचं जेवण खाता होते. तू जेवणाचं सांगू नको मला. ज्या भाकऱ्या करतेस ना त्याला जर आडवा दांडा लावला तर छत्री म्हणून वापरता येईल ती पावसात. जेवणाचं सांगते मला कौतुक. हो, तुम्ही हलू मला आधी. काय नाही तर काय बाई बनायची हिला? आणि तू एवढा मध्ये मध्ये येतोस तो असा तुझा काय वेगळा चाय असणार आहे जरा मला सांग एकदा. सांग. ओ भाऊजींनो, मी इतरांसारखी चाय करणारच नाही आहे. मी म्हणतो मुला तू चायच करू नकोस. अरे कसं बोलतायत बघ. ना, हलू. माझी आयडिया पण ऐकून घेतली ना त्यांनी. पैसे देणार आहे. आणि सांग चांगली आयडिया माझ्या डोक्यात. सांग काय? ताई तर मी काय करणार आहे, मी थोडीशी चाय पावडर घेणार, हा. आला घेणार, वेलची पूड घेणार, वायशीची साखर घेणार आणि या सगळ्याची एक पुडी बनवणार पुडी, आहे. हा. आणि त्याच्यासोबत दुधाची एक एवढीशी पिशवी देणार. हा. ती पिशवी अशी घ्यायची, दूध टाकायचं, पुडी टाकली तोंडात, चाय रेडी. आली त्याला फोडपुडी टाक तोंडात, आली त्याला फोडपुडी टाक तोंडात. अरे प्रत्येक माणूस माझी चाय खिशात घेऊन फिरणार. अशी आयडिया आहे माझी. व बाय म्हणजे तोंडातल्या तोंडात चाय होणार. डायरेक्ट चाय होणार तिथल्या तिथं. व बाय माझ्या तोंडातल्या तोंडात चाय होणार. बाय माझ्या कोणाच तोंडातल्या तोंडात. एवढं शोधलं. चांगलंय. माझी आयडिया आहे. सोंडू तू लिहून ठेव. लिहून घे. लोकांना याड लागणार आहे. लोकांना येड नाही, लोकांना हगवण लागेल हिच्या
येड कसं लागेल पाकिटात तुम्ही बापसान चाय केला होती याच्या हो माझी आयडिया आहे मस्त. कसली आयडिया आहे ही चाय म्हणायची याची आणि तू काय भावा करते जायला घेत. तुम्हाला ना माझ्या घरातलं कोण उडलेला बघवत नाही सगळा त्रास होतो. यांना काय वाटतं माहितीये जगातली सगळी अक्कल देवानी काय ती ह्यांनाच दिली आहे. अगं मलाच दिला नाही फक्त तुझ्याबरोबर लग्न करताना 15 मिनिटासाठी मेंदू बंद होता माझा कळलं काय. व्हायचं मी तर जशी पलतच आले होते माझ्यासोबत लग्न करा माझ्यासोबत लग्न करा. बाय माझ्या पहिल्यातच आली होतीस सप्तपदीचा होम आहे ना 3 वेळा विजला होता एवढा तुझा वारा होता. नाही तर काय मोठी शाळी सांगते तू शांत हो, तू शांत हो. मी शांत हो हो तू शांत हो. बाई म्हणे येईल माई म्हणे यो हात बघितला घशाजवळ गेला ना श्वास 15 मिनिटासाठी बंद होईल तुमचा. दिवसा ढवल्या अशा धमक्या देत असते बाकी काय नाही करत. एक गुंडा आणलाय घरात लग्न करून मी. होय, गुंडा आणला तो. हिच्या धमक्याचा मला काय सांगताय तुम्ही. काय अहो लहानपणापासून 15 वेळा गाला आवडला नाही माझा. माझ्या जगायची उर्मी आहे ना म्हणून मी तो उभा आहे कळलं ना. टेन्शन घेऊ नको तू. मी नाही टेन्शन घेते. आणि तुम्ही माझ्या भावाच्या बिझनेस बद्दल एवढं बोलता तर तुमच्या डोक्यात काय आहे डॉक्टर आहे ना म्हणून सांगतो आहे कळलंय ना. अरे कोकणात किती मोठे मोठे रोजगार आहेत माहितीये. आता पहिल्यासारखं पैरगडी मिळत नाही. म्हणजे झाडावरनं आंब काढायला माणसं लागतात नारळ काढायला माणसं लागतात. तुला झाडावर चढता येईल काढशील सगळं. अरे करीन मी. हा आमच्या वाडीत झाडावर पतंग अडकली ना तर मलाच काढायला सांगतात. आणि काय होईल अशी जर कामा मिळाली तर गावातल्या गावात तुमच्यासोबत राहीन मी. बाई काय आमच्यावर अशी मग कोणासोबत राहू. मग या कामात लई डेंजर आहे लक्षात घे. डेंजर आहे मग इकडे राहू नको. काय होतं काय झालं? कधी कधी झाडावरनं माणसं पडतात मरतात आणि हातपाय तुटलेले आहेत त्यांचे. बाय काय काय सांगाल असं कुठं घडलाय आहे काय. पालू विवलीतला मांडवकर माहितीये. पालू विवलीतला मांडव इथं तिल होता बघ त्याच्या इकडे तिल होता. विवलीतला तो मांडव मग? त्याचा काय झालं. दिवसा ढवल्या नारळ काढायला वरती चढला हा. आणि पाय घसरला सगळं खोबरं सांडलं होतं खाली. झाडून सुपात भरलेला आणि तिरडीवर ठेवलेला. ओ भाऊजीनो एवढा डेंजर आहे. मग डेंजर म्हणजे असला काम नको मला. नाही भाई नाही भाई हा, नको. अजून पोराचा सगळं व्हायचं बाकी आहे. मग? एवढी रिस्क नको बाय. अगं ताई रिस्क काय तर इस काय. याला झाडावरनं पडशील आणि सगळं इस्क आपटल मग कळल तुला. नाही तर काय. नको 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 हा नको. ये सोंडू गो. ते परदेशात त्या माणसं आणतात येतात काय तर ते बघ काय जमतं काय. अगं ताई चायचा बिझनेस टाकणारी माझ्या डोक्यात तर चाला होता. काय? ट्रूस अँड ट्रॅव्हलचा बिझनेस. ट्रूस हो जी गोष्ट याला बोलता येत नाही ती त्याला करायची कळलं काय. मागल्या शिमग्यात काय झालं होतं काय? शनिवारच्या बाजारात आपण दोघं गेलेलो. याला म्हटलं बस मध्ये जाऊन आपल्यासाठी सीट अडव. तर हा ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसला. तेवढी जागा रिकामी होती. ती ड्रायव्हरची होती पण वासाड्या कळलं काय तुला गेअर काढून मारला ना तुला. काय कसं बोलतायत बघ मला. असं काय बोलता हो? ते तू बाय सोंडू तू जा फॉरेनला आणि आपलं नाव मोठं कर. मी जाणार आहे. वा, तू काय करताव काय. सगळ्या फॉरेन 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 तुला काय फाट्याच्या पलीकडे गेलेस कधी. हा मला सांग रशिया कुठं आहे. तर माल्यावर ठेवली आहेत ना काल रात्री गुंडालून. ही हिची अक्कल आणि ताकद. काय एवढी मोठी रशिया हिनं गुंडाळून आमच्या माल्यावर ठेवला नाही आणि आम्हाला माहित नाही. मी त्याच्या खाली झोपतोय रात्रभर. अगं ताई तसं नाही मी सांगतोय ना. अगं रशिया वेंगुर्लेकर ते हास्याला लागते बघ टीव्हीवर त्यात काम करतात ना त्या. ती रशिया त्याच्याबद्दल सांगतायत भाऊजी. काय एवढा पातळ आणि परपरीत विनोद करशील असं वाटलं नव्हतं मला. रशिया वेंगुर्लेकर करशील बोलल्या रशियावर. अरे रशिया हा देश आहे वसाडा देश. हा तुम्हाला देश माहित नाही दोघांना आणि टूर्स अँड ट्रॅव्हलिंग करताय तुम्ही. काय काय बोलतावाय. नाही तर काय. अरे तुम्हाला अक्कल नाही आहे. जेव्हा देव अक्कल वाटत होता ना तुम्ही खानदान आहे ना बुटाची लेस बांधत होता खाली सगळं वर्ण गेलं. आपल्या खानदानाला बोलतायत. आलो खानदानावर हा सगळे काय आईच्या पोटात शिकून येतात. नाही तर काय. तो पण शिकल ना बाहेर. आणि काय माझा भाऊ परदेशात जायचे स्वप्न तरी बघतो. तुमच्या अख्ख्या खानदानात स्वप्नात गावच्या येशीच्या बाहेर तरी काय गेलाय कोण. आणि कसा जाईल. तुमची आयच बसलेली असते ना वाट्यावर थपकल मांडून एवढ्या मोठ्या आट्या काढून नीली नरटी लावायला. आयशीवर जायचं नाही नाहीतर राडा होईल श्रीदेवी. जाणार काय करणार आहो. काय करणार आहे. तुमची आयशीने आपल्याला कुठे जायला दिला. सध्या हनीमूनला पण जायला दिला नाही बाहेर. काय बाईला अक्कल आहे या. 4 चौकात वाडीत पण असं सांगत फिरत असते. जात नाही सकाळचा माहितीये काय. अरे दुसरा तिसरा असता ना तर गुदमरून मेला असता हिच्या मिठीत. मी आहे म्हणून टिकलो. मोठे टिकले. दुसरा तिसरा असता ना तर सुखी राहिले असते मी. केवढं सुख पाहिजे अजून तुला. उंबरट्याच्या बाहेर जायला लागलंय सगळं. लोक बघतायत येतात आता. बोललो भावासमोर बोललो. आता गरम पाण्यात टाकून नाही तुमची पिसा काढली ना तर नाव नाही सांगणार. श्रीदेवी शेंद्रू देवलेकर उर्फ कोकणची कॅन्डी. तू तर हात लावून दाखवच मला.
नाही टाकली तिची वेल्डिंग करून ना तर नावाचा मी पण शेंद्रू गानू देवलेकर नाही कोकणचा चॉकलेट हिरो. माझी वेल्डिंग करून टाकणार हा. आहे तुमचा जेसीबी अंगठ्याखाली नाही चिरडला तर नाव नाही सांगणार कोकणची कॅन्डी यावा वेल्डिंग ये करायला आता. तुमच्या हातात वेल्डिंग करतोय माझी फोटो तिकडची पकड. वा 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 कोकणची कॅन्डी आणि कोकणचा चॉकलेट हिरो तुमची जुगलबंदी खूपच भन्नाट होती. खूप आवडली आम्हाला. धमाकेदार कपल आहात तुम्ही. सई क्रेझी परफॉर्मन्स. वने काय सुंदर परफॉर्म करतेस ग. आणि मॅक्सीवाला कंताराला आम्ही संपलो यार. मस्त कॅरेक्टर. आम्हाला हे कॅरेक्टर आवडतंच. तर आज तुझ्या बायकोनी त्याच्यात येऊन 4 चान लावले आणि तिचं नाव श्रीदेवी आहे त्याच्यामुळे 4 चान लागणारच होते. बने आय लव्ह यू. वी ऑल लव्ह यू. फार भारी. तुझं नाव पण क्रेझी होतं, परफॉर्मन्स पण क्रेझी होता आणि अटेन्शन टू डिटेल. मला असं वाटतं की तिकडे एक बॅग ठेवली आहे, त्याच्यानंतर पोती ठेवली आहेत. मला त्या झाडाची वाळलेली पानं जी पडलेत तीही खूप आवडली. ब्युटिफुल डिटेलिंग. म्हणजे मला असं ह्या घरी यावंसं वाटलं. अंगणात येऊन बसून तुझा खारट पाकवाला गुलाबजाम खावासा वाटला. ब्युटिफुल. सगळीच मजा आली. पण पुन्हा एकदा जोडीने या बाबा. आम्हाला आवडेल तुम्हाला भेटायला. मजा आली. प्रसादा धमाल आली. खूप मजा आली. शेंद्रू गानू देवलेकरची बायको अशीच असू शकते आणि ती इतकी ॲप्ट उभी केली असतो की म्हणजे इतकं ॲप्ट कॅरेक्टर उभं केलं असतो की तुझ्या एंट्रीला जेव्हा शर्मेश म्हणाला मॅक्सीतला कंतारा आला मी संपलो होतो. म्हणजे मेलो होतो मी. आणि एक लक्षात ठेवा मागच्या वर्षाचं मॅक्सिमम कलेक्शन हे कांताराचंच आहे. तेव्हा या स्किटमधलं सुद्धा मॅक्सिमम कलेक्शन हे वनिता तुझं आहे. असं तुझ्याकरता एकदा जोरदार आहे. आणि बनेचं पार्टिसिपेशन पण खूप आवडलं मला. मजा आली. धमाल. मंडळी एक प्रसिद्ध अभिनेत्री सज्ज झाली आहे पार्श्वगायन करण्यासाठी. बघूया तिला या नवीन भूमिकेमध्ये किती यश मिळतंय ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. मॅडम असं आहे गाणं. चला टेक करूया. टेक करूया मॅडम. टेक करायचा लगेच. टेक करूया. इथे ना माईक कुठे इथे. हा माईक इथे आहे. टेक करू यासाठी कारण माझं इंडस्ट्रीमध्ये त्यासाठीच नाव फेमस आहे की माझ्या समोर जर असं एखादं स्क्रिप्ट आलं की पाठवून जातं माझं लगेच. इतकं सोपं आहे ते. नाही ओके ओके. म्हणजे मला वेळ नाही लागत फार. वन टेक आर्टिस्ट आहे मी. आपण करूया ना लगेच. ठीक आहे. हा ओके कर. देखते चला देखते. आतमध्येच इथेच आहे. आतमध्येच आहे. इथेच आहे. हा मॅडम आतला पण हात लावून ये जा. हे घे. पम्या रिहर्सल नको बघूया ना. देखते ना. होगा रे होगा होगा. ऐकायचं हो होगा होगा होगा. चल. वांकारजी हा काय गाण्याचं रेकॉर्डिंग दणक्यात झालं पाहिजे बरं का. हो. हा कोण आले ते हो. एवढ्या मोठ्या ऍक्ट्रेस आले ते आपल्याकडे. नम्रता संभीराव हो. एक ऍक्ट्रेस आज गाणं पण गाणार आहे. पब्लिकची येड भागली पाहिजे बरं का. नाही भाग येडी झाली पाहिजे पब्लिक नुसती. तुझ्या चांदू जिंब सर असंच झालं पाहिजे एकदम. गाणं म्हणजे गाणं झालं पाहिजे. कसं तुझ्या चांदू झिंब पिंब सुट्टीच द्यायची ना आज. सर बरोबर. नाही ऍक्ट्रेस गाणार आहेत वगैरे सगळं ठीक आहे. काही लोकांचं असं नको व्हायला ऍक्ट्रेस आता गाणार पण आहे असं नको व्हायला.
नाही नाही गाणं भारीच होणार लगा मी आणलंय त्यांना इथं म्हणलं गाणं म्हणजे गाणं होणार दन 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 वाजलं पाहिजे कसं वाजलं पाहिजे दन 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 तुम्ही म्हणजे पार्टी म्हणू नका बर्थडे म्हणू नका वराती म्हणू नका सगळीकडं दन 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 सर प्रेमगीत आहे ते असं दान दान चुकीचं वाटेल ना सर प्रेमाची दाणादाण नको वाजायला काय कळलं नाही काय बोलला ती पण भारी बोलला फक्त गाणं कसं हा करूया म्हणजे बूज झाला पाहिजे एकदम बस जे काय असेल ते एक्साइट सर नाही असं काही नका थांबे एक्साइट होऊ नका होणार मॅडम येस 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 आपण मी रेडी आहे ओके आपण टेक करूया हा पण मॅडम काय मी काय म्हणतो आपण एकदा रिहर्सल केली तर चालणार आहे का नाही गरज नाहीये डायरेक्ट टेक करूया काय ना स्पॉन्टेनिटी जाईल नाही माझ्याकडे म्हणजे आर्या आंबेकर वगैरे जेव्हा येते माझ्याकडे तेव्हाही 4 रिहर्सल वगैरे पण करते फरक पडतो ना म्हणजे एक्सपिरियन्सचा फरक पडतो ना मी पाठ होऊन जातो माझं सोपं आहे चला टेक करूया ओके देखते चला सारखं ते ओके रेडी आहे ना हा रेडी हे झालं पाहिजे बरं का हा बस हा होणार सर मॅडम करूया का हो आपण मी रेडी आहे हा, चला चॉकलेट देऊ मॅडम चॉकलेट असेल तर ते. लगा चॉकलेट आवडते मॅडमला सांगायचं नाही होय लगा ते ते बॉक्सच आणली असती नाही चॉकलेटाची नाही सर ते ऍक्च्युली ना कोलॅबरेशनची चॉकलेट आहे त्याची आम्हाला व्हिडिओ करून पोस्ट करायची आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रीमली सॉरी बाप रे वा टणक आहे वा नवीन आहे का सेटअप जुनाच आहे तू नवीन आहेस झालं सगळं पम्या सगळं एस्टॅब्लिश करून झालं सगळं जुना नवीन टणक बिणक गाणं रेकॉर्ड करूया का आता पम्या चला ना यार मॅडम रेडी आहे मी रेडी आहे मला वाटतंय आपण एक नाही आपण ओके टेक करू ओके चलो रेडी 1 2 सॉरी सर हेर दीदी त्यांच्या चेहऱ्यावरती केस आहेत कळलं ना जरा काढा ते नाव आहे माझं प्रिया नाव आहे ना माझं जे काय असेल ते प्लीज काढा एक मिनिट आवाज चढू नका हॅलो मॅडम चापटी मारी ना कशाला कानाशी म्हणजे चिवचिवाट करताय बावळट चोर कुठले मॅडम आपण तुमच्या चोरांना इथे लॉकअप मध्ये ठेवूया का तुम्ही पण चोर आहात एक नंबरचे मॅडम चला साना आहे मॅडम साना आहे सताई ऐकू येतंय बाहेर बरं का ताई नाव नाही माझं प्रिया नाव आहे सॉरी माफ करा आपण गाणं रेकॉर्ड करूया का हो, मॅडम आपण करूया चलो मी प्लीज रेडी करूया चला स्टार्ट एक चलो 1 2 3 म्युझिक तुझ्याच कट कर रे ते नाचता मॅडम हॅलो मॅडम कट मॅडम सॉरी मॅडम गाणं निघून गेलं फ्लो आपला तुम्ही अच्छा आय एम सॉरी माय बॅड मॅम निघून गेलं का गाणं हो सॉरी फॉलो करा गाण्याला येस मी करते थोडं काय ना हे जरा मेकिंग साठी मला पाहिजे कारण कसं मी डेब्यू करते ना हॅशटॅग डेब्यू तर ते टाकायचंय मला इन्स्टावर टाकायचे ना स्टोरी गाणं फॉलो करा फक्त येस मी करते लगा मेकिंगची स्टोरी बनवली गाणं तर रेकॉर्ड होऊ द्या आधी होणार एक नंबर होणार विशेष नाही हो चलो रेडी 1 2 3 म्युझिक मॅडम लगा काय गायलाय वा भारीच मला ना खूप दिवसांनी असं गायल्यामुळे ना मस्त आवाज मोकळा झाल्यासारखं वाटतं केवढं कॉन्फिडेंटली गायलं मी आणि थँक्यू सो मच थँक्स टू यू खरंच तुम्ही माझ्यात कॉन्फिडन्स बिल्डअप केला ना थँक्यू खूप छान वाटलं मला थँक्यू बाप रे खूप दिवसांनी भारीच इतकं बेस्ट मी आजपर्यंत गायलं नव्हतं
मॅडम काय झालंय का काही? नाही हे बघ, हा हा तू बोलू शकतोस. तुला असं फील नको करून घेऊस की सेलिब्रिटी स्टेटस आहे, मी कसं बोलू वगैरे नाही. आर्ट इज आर्ट. आर्टशी आपण लॉयल असलं पाहिजे नाही का? असं प्लीज तुम्हाला सांग, प्लीज ओपन आय एम ओपन फॉर इट. मॅडम थोडीशी चुकली आहे चाल. थोडीशी थोडीशी चाल चुकली. तुमची चाल चुकली आता लक्षात आलं होय तुमच्या? काय लगा नीट चाल लावून आलायच नाही का पहिलीच मग लगा एकच दिवस आहे मॅडम, जरा कळतं का तुम्हाला? एका दिवसात ही झालं पाहिजे. माझी चाल चुकलेली नाहीये सर. सर मॅडम गात असताना थोडीशी चुकते सर. सॉरी. अरे पण असल्या चाली आणायच्याच कशाला, ज्या दुसऱ्याकडे जाऊन चुकते ते. काय चाललंय काय चुकी काय त्यांना कधी खेळायला चालले काय इथं? माझी चाल चुकत नाहीये. माझी चाल चुकत नाहीये. मॅडम गातायत तेव्हा ते जरा सूर हलवतायत, वर खाली करतायत त्या. काही नाही थांबा. काय झालं? पैसे का देताय तुम्ही? ऍडजस्ट करून घ्या. अहो मला गाण्याचे पैसे मिळतायत ऑलरेडी. हे ऍडजस्ट नाही होणार. होणार हो. अहो ऍडजस्ट नाही दणक्यात वाजलं पाहिजे फक्त. नाही होणार दणक्यात. होते ह्याला सांग. सर ऐक की लगा एवढं डबडं घेऊन बसलाय लगा फिरव किंवा बटणं बिटणं जरा होऊ दे घेऊ त्यांचं एकदम मस्त पाहिजे. सर हा प्रॉब्लेम काय आहे? काय? तुमच्या मॅडमचा सूर आहे ना या डबड्याच्या इकडून चाललाय आणि बाहेरून जाणारा सूर मी पकडत नाही, तो डायरेक्ट इथे डस्टबिन मध्ये जातो आणि खायचं मी वरती घेतच नाही. वडा ना तुम्ही वर डायरेक्ट यायला सांग. हे ऐका ना. नको नको नको. झालंय का तुमचं? नाही नाही मॅडम 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 मला काय वाटतं आपण एक रिहर्सल केली तर चालणार आहे का तुम्हाला? मला नाही गरज वाटत आहे खरं रिहर्सलची. मॅडम. काय स्पॉन्टेनिटी जाते रे. नाही पण एक थोडा हलका रियाज असला तरी. बरं ठीक आहे, माझ्या लक्षात आलं होतं तुम्हाला काय म्हणायचं, पण ठीक आहे आपण तुम्ही आहात म्हणू ना. आणि कसं तुम्ही नवीन आहात ना, म्हणजे आपण नव्याने एकत्र काम करतोय पहिल्यांदा, तर मी तुम्हाला तेवढा वेळ देऊ शकतो. थँक्यू. पहिलं पण येस कचऱ्याच होतं म्हणजे. ते छानच होणार आहे, पण मला असं वाटतं अजून बेस्ट. सर सर जरा शांत हे हे जर लक्षात ठेवा झालं पाहिजे. करेल थांबा जरा बस. रिहर्सल करूया आपण. हा सर मॅडम 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 सांगताय ते करा. इथून मस्त शॉट मिळतोय मला. चांगलं मिळतंय ना? हो. हॅशटॅग डेडिकेशन टाका खाली. येस मॅडम. ठीक आहे चला मेकिंग साठी तरी रिहर्सल करूया मॅडम. येस हा म्हणजे कसं आहे बघा, तुम्ही सुरुवातीपासूनच जरासं हे होत आहे म्हणजे बघा. आज कोणाला पाठवू नका, आज कोणाला पाठवू नका, कर्फ्यू लागेल बहुतेक. पम्या मी इथे काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतोय रिहर्सल, जेणेकरून आपण लवकर सुटू. तर थांब ना जरा. ऐका ना आपण करूया, टेक करूया. माझ्या लक्षात आलंय मॅडम नाही, माझ्या लक्षात आलंय मॅडम रिहर्सल जराशी गेली असती आपण. नाही काय होईल मग अँटिसिपेशन येईल. अँटिसिपेशन असलं पाहिजे. नाही नकोय मला नकोय. येईल. हा मॅडम सुरू करूया चला. रेडी. हो करून घे त्याला पाहिजे तर अजून एक धरा का. अरे मला का पैसे देताय तुम्ही? हो करून घ्या की. अरे करून घ्या, काय करून घ्या. फक्त कसं गाणं कसं झालं पाहिजे, तुझ्या चांदण्याच्या ह्याच्या एकही शब्द नाहीये हा गाण्यात. तू चांदण्याच्या ह्याना होना काही नाहीये सर गाण्यात. थांबा ना यार. मॅडम 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 कपाळ एकदा विंचरतीयस का? माझं कपाळ विंचरतीयस. मॅडम प्लीज मॅडम मी रेडी आहे. मॅडम एकदा रिहर्सल केली असती आपण. मला नाही गरज वाटत आहे. काय ना ती स्पॉन्टेनिटी आणि ते खूप मला ते नाही पटत. ठीक आहे चला. ठीक आहे चला. हा छान करूया आपण, मस्त करूया. चला बघूया. गुड टू गो. चलो 1 2 3 म्युझिक. झालंय. वा 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 काय लगा गाणं म्हणलं एकदम दणकच होणार आहे. वा 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 सर काय वा 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 नाहीये ह्यात मॅडम. चुकलंय का? चुकलंय का? आता मी मला वाटतं करेक्ट स्केल मध्ये अरे, एक नंबर आहे. मला तरी हे माझं बेस्ट वाटतंय आजपर्यंत. अहो स्केल नाहीये हे 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 बेस्ट आहे नाही. हो एक मिनिट तुम्हाला असं एक मिनिट मी माझ्या स्टाफला आणि सगळ्यांना विचार तुम्हाला आवडलंय का माझं गाणं? तुम्हाला आवडलंय का? विषय आहे का? मंदार तुला आवडलंय का? मला आवडलंय मॅडम. प्रिया तुला काय वाटतंय? असं काही कळत नाही मला, पण तसं चांगलं वाटतंय. ए तसं चांगले वाटते ते असं कसं वाटतं का? थांब जरा. त्यांना सांगा माहिती नीट गप्पा बस, तुझी जीभच तुला चिडवते. गप्पा बस जरा. असं नाही बोलू शकत. बघा माझ्या आवडलंय सगळ्यांना एक आवडलं. मिनिट तुमचं काय म्हणणं आहे सर? तुम्हाला आवडलंय का? पम्या म्हणजे मी तटस्थ आहे, सूर्याने थर्ड अंपायर घेतलाय. बघा बहुमत आहे. नाही बहुमत आहे. बहुमत. अरे, त्यासने आवडले मला आवडले ते मधल्या मध्ये येते.
बहुमत आहे, बहुमत जाहीर झालेलं आहे, त्याच्यामुळे गाणं भारीच आहे. प्रेक्षकांना आवडणं महत्वाचं. अरे गाण्यात कसलं आलंय बहुमत आणि मेजॉरिटी? गाण्यात नसतं सर. मॅडम तुम्ही चुकीचं गाता आहे. नाही, आपण एकदा रिहर्सल केली, आवाज बरा आहे. अरे पैसे एक मिनिट. मला काय वाटतंय सर, हे जे तुम्ही पैसे देताय ना, ह्याच्या आधीच तुम्ही बजेट वाढवलं असतं ना, तर चांगला सेटअप तरी मिळाला असता आपल्याला. मला वाटतं सेटअप मध्ये प्रॉब्लेम आहे. एक मिनिट काय सेटअपवर कोण बोलतोय? मी बोलले. काय तुम्ही काय बोलता कारण सेटअपवर? माझा आवाज करेक्ट लागतोय. मी आजपर्यंत जे गाते ते मी असंच गाते. तुम्हाला माहिती आहे या setup- एक मिनिट हे सांगा आहे ना. मी काय सांगू आता? मी रिव्ह्यू घेतला आता. जा, चल. तुम्हाला माहिती आहे कोण कोण गाऊन गेले या सेटअप वरती? कोण गाऊन गेले? अजय अतुलवेर गाऊन गेले. 3 तासाने सोनू सर येणार आहेत. सॉरी, कोण? सोनू निगम? सोनू निगम नाही रे, सोनू निकम. कोण सोनू निकम? आता ते फेमस गाणं गायलं ना, तुझ्याच्या ढोलकीवर माझीचं थाप, दुरून न बघतोय तुझ्याचा बाप. त्यांचं नवीन गाणं गायला येणार आहे. कुठलं? मामा तुमची पोरगी गेली पळून, म्हातारा बघतोय वळून वळून. कोण लिहितं ही गाणी? अरे कोवळा पोरगा आहे, सचिन गोस्वामी नावाचा. भारी आहे, भारी आहे. मी स्वतः ऐकली ती गाणी, ती पिणं लय भारी आहे ती. एक मिनिट. त्यामुळे भारी आहे ती बिनं. सेटअपवर बोलायचं ना, मोठी मोठी माणसं इथे अरे बाबा गप रे बाबा. तुझ्या Direct setup चं. आपण. अरे ऐका थांब ना, ना. मला वाटतं तुम्ही माईक बदला नाही तर. अहो माईक नाही बदला, तुमचा आवाज बदलायला मागणार आहे. मॅडम तुम्ही ऍक्टिंग चांगलं करता, मला सगळं माहिती आहे, पण तुम्ही गायिका नाही आहात. आम्हाला नका लादू स्वतःला आमच्यावर. तुम्ही गायिका म्हणून. सॉरी, पण तुम्हाला साधा तुमचे स्वरच वेगळे आहेत. ल ठ ढ असे स्वर आहेत तुमच्या आयुष्यात जे ह्या पेटीत नाही आहेत. मॅडम आय एम सो सॉरी. ऍक्टिंग मी फॅन आहे तुमची ऍक्टिंगचा खरंच, पण मॅडम गाणं नाही गाऊ शकत नाही, तुम्ही. माझा ना थोडा इगो हर्ट झालाय ऍक्च्युली. काय ना, नाही म्हणजे काही एक वर्षापूर्वी एका डिरेक्टरने मला चॅलेंज केलं होतं की तू कधी ऍक्ट्रेस होणार नाही. पण मी आज या पोझिशनला ना की फिन्स्टाला माझे लाखो मिलियन्स फॉलोअर आहेत. ओके, हे कळलं गाणं ना? तुमच्या आवाजात टाकून बघा काय होतं मॅडम. नाही, आता तर मी चॅलेंज घेतेय तुमचं. मी गाणार मॅडम प्लीज. आणि मी गायिका होणार. मॅडम प्लीज. माझं ठरलंय. चला होणार. एक करूया. अरे नाही, अरे नका देऊ हे पैसे. ओपन चॅलेंज. पैसे घ्या, मोठी मोठी टेंडर पास होते ती पैसे गाणं पास करायला नव्हे. सांगताय. पुन्हा चला, take करूया, take करूया. अहो, चॉकलेट खातो मॅडम. खड्डा झालं, चल निघ चल. रेडी. सर ओपन चॅलेंज आहे सर आता. हा, चला, बघू. आता ऐकाच. आता दणका बघाच तुम्ही फक्त. मॅडम रेडी. येस. हीच लायकी आहे तुमची. तुमच्या आवाजाची हीच लायकी आहे. जा आणि भाजी विका. त्या भाजीवाल्यांचे आवाज पण तुमच्यापेक्षा बरे असतात. ते तरी सुरात असतात. सुरात. एक मिनिट. गेट आउट. हे शूट कर. गेट आउट. तू तर निघ मॅडम निघ पहिला तू. चांगल्या ऍक्ट्रेस गायिकेला मुक्ताय तुम्ही, हे लक्षात ठेवा. मॅडम निघ. हसू नका. जा चल. सॉरी सर, पण काय करताय लगा तुम्ही यार? काय करताय म्हणजे? गायली तुम्ही पण निघा प्लीज. आपले चांगले संबंध आहेत. मला तुम्हाला हे काही बोलायचं नाहीये. बरं ऐका, मी एक काय म्हणतोय, एकदा मी प्रयत्न करून बघा. पैसे घेऊन जा. चला पैसा जाऊ दणक्यात होणार. चला पैसे घ्या. निघा. मग असं असतंय तर चला. असं कर तुम्ही. नका करू हे. हॅलो. प्रेमाचं. हा हॅलो सोनू सर, जरा 2 तास लेट या ना. आज स्टुडिओ धुवावा लागेल. का? आल्यावर सांगतो. खूप सारे सूर पडले. क्या बात. चोरांनो, खूप छान परफॉर्म केलं. विचारूया हास्यरसिकांना की त्यांना कोवळ्या पोराचे लिरिक्स आणि परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसाद दा. वा अफलातून, धुमाकूळ, कहर. खूप मजा आली. मला खूप मजा आली. ओमकार काय गायलायस, कमाल. फार सुंदर गायलायस. फार छान शब्द होते. आणि आमिर किती गोड चाल लावली होतीस. फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. फॅन्टॅस्टिक. सई. कातिल परफॉर्मन्स होता.
आउटस्टँडिंग टीमवर्क गाईज, खूपच सुंदर. पम्या तू या सिरीजमध्ये इतका सटल असतोस ना, मला फार आवडतं. आणि सावत्या काय कॅरेक्टर पकडलं होतंस, आउटस्टँडिंग. राऊत फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. गातोस पण उत्तम आणि सगळंच भारी. मँडी मस्त. सलगो खूपच आवडलीस. नमा आउटस्टँडिंग. पण मला आज एका व्यक्तीला इथे बोलवायचंच आहे. आमिर हडकर, प्लीज कम हिअर. वी लव्ह यू आमिरदा. मंडळी, प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकरानं शोधला एक नवीन बहाणा. त्यामुळे बघूया इथे आज काय धमाल घडते ते. ती बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इरसाल विनोदवीरांना. चल ना. नाही चल ना. मग मी मार्केटला गेलीये, पप्पा झोपलेत नाईट शिफ्ट करून, मी येणार नाही. घराची जबाबदारी माझ्यावर आहे. हीच वेळ असते काय की. चल ना तू यार. नाही ऐक ना, मी आणि पम्याने ना खूप मेहनत करून तिकीट काढली यार. कॉर्नर सीट मिळाली आपल्याला. पम्याला घेऊन जा मग. येडी आहे काय तू? येडी आहे काय? डोक्यावर पडली आहे तू? ह्याच्याबरोबर जाऊ पिक्चरला. मी शिवाला काय सांगू? शिवाली पण येणार आहे. मी शिवाबरोबर जाणार ना पिक्चरला. ह्याच्यावर जाऊन थिएटरमध्ये काय बघू? पिक्चर. ए फुलराणी, गर्लफ्रेंड बरोबर थिएटरला गेल्यावर पिक्चर बघायचा नसतो. किती टिपिकल आहात रे तुम्ही बॉयफ्रेंड्स. ए शिवाला काय बोलायचं ना? शिवाला नाही, तुला बोलते. तुम्हाला शिवाला बोलू पण नको. ती सगळीकडे वेळेत असते. कळलं ना? दिल दिलंय, प्रेम आहे पाम्यावर तिचं. मग माझं नाही तुझ्यावर मंद. तुझं प्रेम आहे पण तुझी गॅरंटी कुठे आहे? तुझं सगळं तळ्यात मळ्यात. मळ्यात घेऊन गेलो की घरी चल, घरी चल. घरी आहे तर आई येईल, आई येईल. चल ना यार तू. मी येणार नाही, तुम्हीच जा. अरे तुमच्या तू मध्ये हिचा बाप उठला ना, प्रॉब्लेम होईल. ते नाही उठणार रे, नाईट शिफ्ट करून आलेत. कानाशेजारी बॉम्ब फोडला तरी उठणार नाही. मग कशाला करते? अरे हा, मग अजिबात उठणार आहे. हा माणूस उठतच नाही. विसरला घ्या उठायचं. माझ्या घरात काय करतो? माझी पोरगी. कोण आहे तू? कोण आहे तू? नमस्कार काका. नमस्कार काका. नमस्कार. तू कोण आहे? कोण आहे तू? इकडं आमच्या घरात काय करतात? नमस्कार काका. नमस्कार काका. अरे झाला मागायची नमस्कार. पप्पा पप्पा काय झाला? ते आपल्या घरी आले आहेत सर्वेक्षण करायला. हा, काठी कुठे आहे वासरांनो तुमच्याकडे? काठी कुठे आहे? काठी? अरे ते सर्वेक्षण करायला आले ना, काठी कुठे आहे? पप्पा संरक्षण नाही हो पप्पा, सर्वेक्षण. आम्ही सर्वे करायला आलोय. मोठा शाना. सर्व तुम्ही करणार, मग आम्ही काय करणार? सर्वे सर्वे म्हणजे काका आम्ही माहिती घ्यायला आलोय. गव्हर्नमेंट कडून माणसं येतात, माहिती घ्या, प्रश्न उत्तर विचारतात. आम्ही एक नागरिक सर्वे करायला आलोय. तुम्ही नागरिक आहात ना? आम्हाला नागरिक बोलत चांगला कपडे घातलात मी असं म्हणशील माझ्यात घर म्हणजे जेवण. पप्पा पप्पा काही झालं मी येरा. ऐका, नागरिक म्हणजे सिटीजन ऑफ दिस कंट्री. अरे नाही रे पप्पा पप्पा काही झालं मी येरा. ऐका, नागरिक म्हणजे सिटीजन ऑफ दिस कंट्री. अरे नाही रे. अहो म्हणजे देशामध्ये आपण राहतो, सगळे जनता, आपण सगळे देशाचे नागरिक आहोत. तो सर्वे करायला आलो आम्ही, नागरिक सर्वे. आणि हा सर्वे वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे ह्या सर्वे मध्ये आम्ही तुमच्यावर गेम खेळणार आणि मग तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली की आम्ही तुम्हाला बक्षीस देणार. बक्षीस देणार.
बक्षीस दे ना. बक्षीस मिळालं आपल्याला. बक्षीस मिळणार. काय असणार बक्षीस? तिकीट देऊ. तिकीट तिकीट यांना देणार आहे? मी नाही देणार माझं. थांब ना जरा. मी नाही देणार अरे माझं. माझे देतो थांब. तिकीट देऊ काका. हॉलिडे पॅकेज. मालदीव्स, पॅरिस, लंडन. हॉलिडे पॅकेज. झालं ते पॅकेज आहे. चला लगेच सुरू करूया. ओके मंदार तू इथे बस कम्फर्टेबल. काका तुम्ही इथे बसा पटकन. आपण लगेच सर्वेक्षण सुरू करू. अरे पण ती माझ्या जवळ बसली पाहिजे ना. आमच्या दोघांचं एकत्र करणार ना. तो तिचं सर्वेक्षण करणार, मी तुमचं सर्वेक्षण करणार. असं आहे काका. लगेच प्रश्न येतो. मंदार फॉर्म दे. फॉर्म दे. फॉर्म दे. हा भरायचं फॉर्म दे. फॉर्म कुठं आहे? अरे फॉर्म द्या ना रे. फॉर्म कुठे आहे माझ्याकडे? फॉर्म ठरलं नव्हतं आपलं फॉर्मचं काय. माझ्याकडे फॉर्म नाही. आपण निघूया तोंडार पडू पम्या. चला जाऊया काका. उद्या करू सर्वेक्षण. जाऊया. अरे मग सर फॉर्म द्या ना. असं काय आपल्याकडे करता? काय नाही. अरे मला बक्षीस पाहिजे नाही रे. ऑनलाईन सर्वे घेता ना आजकाल? काका ऑनलाईन मॅन्युअल कोण भरतं फॉर्म आता? ऑनलाईन सर्वे करणार ना काका. ऑनलाईन माझी पोरगी सगळं ऑनलाईन मागवत. येस येस येस. ऑनलाईन सर्वे करायला आलेत पम्या आणि मंदार. काय बोलू तू आता? मंदार पम्या तू असं बोलली? ओळखतेस तू यांना? तू यांना ओळखते? नाही. मग नाव कसं घेतलंस तू? ओळखीचे ते दोघं? यांच्याकडे बघूनच असं वाटतंय की हे सर्वेक्षण करणारे मंदार आणि पम्या असतील. मला नाही वाटलं ते हे असे बघू. तुला ओळखता येतात म्हणजे माणसं अशी चेहरा बघितलं तुला ओळखता येतात? ओके ओके. हे बघा याच्या ओळखून आता यांची नावं आपल्याला माहित नाहीत. हा याच्या ओळखून दाखव. मंदार. मला नाव ओळखलं काका तिने. तुझं नाव मंदार आहे? मंदार आहे. ओळखलंस तू? हो. झालं माझ्या पोरी जातात. हे पुणे मला माहितच नाही. एक मिनिट. येला ओळखले. येतं नाव पम्या. माझं नाव ओळखलं. पम्या म दोन कांड्या. ते पण झालं जोराक्षरपरी ओळखते. तुमचं नाव झालं म्हणजे पोरगी जाम भारी आहे. त्यातलं माझी पोरगी विचार. काय याचं ओळखू शकतेस तू. माझा चेहरा बघून तू ओळखू नाही शकत. अरे बघतो आता कसं ओळखतेस. पप्पा तुमचे कुठे? नाही फालतूगिरी नाही. ते नाही चाललं. माझं ओळखू दाखव. ओके रेडी? या. चेहरा वेगळा करून कन्फ्युज नाही करायचा मला. नॉर्मल. अरुण. माझी पोरगी झालं. पोरगी शिकली प्रगती झाली. बक्षीस मिळाल. हा सर्वेक्षण सुरू करूया आपण. काका पटकन बोला. तुमचं नाव? अरुण कदम. हेच दिलंय. तुझं नाव? प्रियदर्शिनी कदम. प्रियदर्शनी कदम. करेक्ट आहे काका. आणि अजून घरात ही माझी बायको. बघत काय बसला वय? पिशी तरी उचला. आई द्या. नाही तुझी नको. ही चालू असताना सगळं बाजार खाली पाडला. ठीक आहे फालतूगिरी. सगळं बाजार खाली पाडला तुम्ही. इतकी मेहनत करून तिने आणलं सगळं. ते नाही तर काय. आणि मला सांगा हे कोण आहेत? ही दोन पोरं कोण आहेत? घरात काय करतायत? अरे ते दोघं म्हणजे काठी न घेता येतात बघ करायला. ते लोक आहे ते साप पकडणारे नाही. तुला ओळखायला येत नाही. मम्मी हे दोघं ना सर्वेक्षण करायला येणारे मंदार आणि पम्या आहेत. नमस्कार काकू. नमस्कार काकू. नमस्कार काका. नमस्कार काका. बसायला झालं मगाशी. माझा सारखं नको. वलकीच आहेत म्हणजे आपले. सर्वेक्षण करायला आलेत ते. अहो काकू काय आम्ही सर्वेक्षण करायला आलोय आणि हे सर्वेक्षण वेगळं आहे. आम्ही तुमच्यात गेम खेळणार आणि जो प्रश्नांची करेक्ट उत्तर देईल त्याला आम्ही बक्षीस देणार. बक्षीस मिळणार ना?
मी शब्द कधी सरवते कधी पण मला मिक्सर लागलेला नाही आहे. मला बक्षीस तिरप पण बघते पण तिला नाही जमत. तीर्प कुठे असते काही पण बोलते मला बक्षीस पाहिजे. करेक्ट अरे पण वसरे अरे जमा कर रे. एक मिनिट काय झालं? काय झाला? हो काकू हा सेटअप आहे. सेटअप आहे? हा सेटअप आहे. गेम खेळणार ना आपण. अरे पण पडलेला सेटअप आहे असा. नाही हा 1.5 लाखाचा सेटअप आहे आत्ताच्या आत्ता केलेला. एवढा महाग आहे. हा काकू एक काम कर तिथे जा तुम्ही. इकडं हा हॅलो सेटअप हॅलो सावकाश. आता बघा आपलं तुमची ओळख बिळख सगळे झालेले हा, आहे. हा. तुम्ही कोण आहेत आम्हाला कळलेलं आहे. आम्ही कोण आहे तुम्हाला कळलेलं आहे. आता आपण गेम खेळणार आहोत. फक्त प्रॉब्लेम हा आहे काय? हे जे गेम आहे ते जोड्यांचे गेम आहेत. म्हणजे तुमची जोडी आता आहे नवरा बायको. हा. तुमच्या मुलीबरोबर खेळायला कोण नाही का? हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता आपण हे गेम खेळू शकत नाही. तुम्हाला बक्षीस मिळू शकत नाही. आम्ही जातो. अरे थांबा सर थांबा काहीतरी करू आपण. आपली जोरी आहे. जोरी आहे. हिची ए बाला एक्सक्यूज मी इकडे येतं. मी तात्पुरतं हिची जोरीदार बनतेस तू. थोडे टाइम बनणार आहे. तात्पुरतं म्हणजे कसं आपण गेलं बक्षीस मिळेल ना आपल्याला. नाही तसं नाही काका मला ऍक्च्युली खूप ऑकवर्ड वाटतंय. पण तुमचा मी शब्द पाडू देणार नाही. मी तिचा जोडीदार बनेन थोडा काय प्रॉब्लेम नाही काका. येस येस थँक्यू. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? आता ह्यांचं इतक्या वर्ष बॉन्डिंग आहे ना. आमचं कुठे बॉन्डिंग आहे. ओके. आमचं पण बॉन्डिंग झालं पाहिजे ना. हा करेक्ट. काय करणार आहेस तू? माझ्याकडे एक प्लॅन आहे. अरे वसरे लवकर काय तर करा ना. बॉन्डिंग. हाय मी मंदार. हाय प्रिया. बॉन्डिंग. हा बॉन्डिंग. अति होते रे अति. लय बॉन्डिंग होतं. थोडंच करायचं ना. एवढं बॉन्डिंग करायचं सांगितलं. गेम खेळूया. आपण गेम खेळूयात. आपण गेम खेळूया. ओके गेमची सोपा गेम आहे आपला. हे बघा या पिशवी जो हे कांदे बटाटे भरेल आणि हात नेऊन ठेवेल तो जिंकला. ओके सोपं आहे. लगेच लगेच सोपं आहे. रेडी आहात तुम्ही? अरे, दोन्ही रेडी आहात? पहिले तुम्ही आहात. Yes. चला. भरायचं आणि काय करायचं? पिशवी हात नेऊन ठेवायची. हात नेऊन ठेवायची. चला हो. हा युअर टाइम स्टार्ट नाव. तुम्ही काय करतावाय? काय झाला? बटाटे कशाक उचलतावाय? बटाटे मिनी उचलताय ना. तुम्ही टोमॅटो उचला. अरे, अच्छा. टोमॅटो उचला. टोमॅटो उचला. बरं ठीक आहे. झालं रे. झालं पोचलं. भार्या लवकर. येस काका. मस्त मस्त काका. खूप ओढात आणि नंतर एकदाचा तुमचा टास्क झालेला आहे. काका तुम्ही हा टास्क 2.5 मिनिटात पूर्ण केलेला आहे. 2.5 मिनिटात. आता मला नाही वाटत हे तुमच्यासमोर जिंकतील. आपण ह्यांना एक चान्स देऊया. हा आता तुमची वेळ सुरू होते. आधी ते टोमॅटो बाहेर काढा. जवळच्या जवळ ठेवला वेळ जातो. बस हा चला रेडी. तुमची वेळ सुरू होते आत्ता. ते हरतील. मी असं उचलं नाही. मी आहे ना मंदार? सगळं काम मीच करणार. हे बघ हा बटाटा आपल्या प्रेमाचा. हा कांदा आपल्या प्रीतीचा. तुझा बाप नाही. मी सोडेन. मंदारचा टास्क पूर्ण झालाय काका. आणि मंदारने हा टास्क 1.5 मिनिटात पूर्ण केलेला आहे. आम्ही जिंकलो. नाही काका तुम्ही नाही जिंकलायत. मंदार जिंकलाय. तुम्ही 2.5 मिनिटात केलं. ह्याने 1.5 मिनिटात केलंय काका. येस इकडे याच्यामध्ये फुकट टाइम घालवतो. तुम्ही का बसा तिकडनं सवय. मला नेहमीची सवय आहे का तुम्हाला सवय आहे? इकडे बॉन्डिंगचं झालंच. एक मिनिट काका 1 मिनिट. आम्ही जिंकलो. आम्हाला बक्षीस द्या. हा ह्यांना बक्षीस द्यावं लागेल काका. यस हे बघा आमच्या कंपनीकडून तुम्हाला मिळतंय. कुठे गेलं? आतपर्यंत गेलं. आता तुम्हाला मी हे पिक्चरचं तिकीट. 7:30 शो आहे. 6 वाजलेत. निघा. शिवाला सांगा मी येतोय. अरे नवरदेव बीएससी ऍग्री. मस्त जागा काढली. सुपर्ब खेळ खेळलात. तुम्ही पण सुपर्ब खेळलात. उद्या मी याच वेळेला येईन. पुन्हा एकदा आपण हा खेळ खेळू. तुम्ही आज प्रॅक्टिस करून ठेवा. आपण भेटूया उद्या.
म्हणजे पुढे खेळायचंय हा परत खेळायचंय. नमस्कार अरे काका. आला वाचा रे नमस्कार लवकर या अरे काय एरियस संध्याकाळी या 4 वाजता. हो येतो. तू काय एरियस काय रे तुझ्या मुलं झाले इकडून जा तुम्ही का बस इकडून मला सोपं झालं. नेहमीची सवय आहे ना मी तिकडनंच जाते तुम्ही माझं अरे, ऐका अरे, बरोबर, कशाला करायला पाहिजे तुला? वा 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 आम्हाला तुमच्यातलं बॉन्डिंग फारच आवडलं. मस्त आला परफॉर्मन्स. बघूया आयत्या वेळी रचलेले तुमचे खेळ आपल्या हास्यरसिकांना कसे वाटलेत. सई व्हेरी प्लेफुल परफॉर्मन्स. अरुणदा फारच भारी. नेहमीप्रमाणे तुमचा एक स्पेशल टच होता. त्यांनी खूप मजा आली. रसिका मस्त वेगळीच दिसतेस आणि वेगळाच कॅरेक्टर होतो. मजा आली. मॅन्डी आज पण तुझा परफॉर्मन्स मला खूप आवडला. पम्या मस्त. मला असं वाटलं की दोघांना फार कष्ट करावे लागले नाहीत असा रोल होता आणि तो तुम्ही चांगला केला. प्रिया काय रिॲक्शन्स अप्रतिम होत्या. फार मजा आली. बॉन्डिंग छानच होतं. मजा आली. मंडळी प्रेमाचं हे हास्यगीत असंच सुरू राहील पण पुढच्या आठवड्यामध्ये, कारण इथे वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.